brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. माझे जास्त प्रचारक महाराष्ट्रातून सगळे आले होते. कोण प्रचारक? ज्यांचे मी खटले चालवले, ज्यांच्यामुळे माझ्यामुळे त्यांना असं वाटत होतं की न्याय मिळाला आहे, हे सगळे लोक आले होते. एक मोठा व्यापारी तो माझ्याकरता येत होता, कारण त्याच्या पत्नीचा मर्डर झाला होता. देवपूजा करत असताना नोकऱ्याने मर्डर केला होता आणि त्याला शिक्षा झाली. तो स्वतः बिचारा एक जवळजवळ 60 वर्षाचा गृहस्थ असेल. जेव्हा मी संध्याकाळी सगळे लोक असताना बसले असता मी बोललो, काय लोकांची सायकोलॉजी आहे मुंबईच्या. मग एकाने विचारलं काय झालं. अरे मी सगळ्यांना नमस्कार करतो, हसतोय, अगदी एवढा हात करतो, काही तर स्तंभ जे बघत असतात जसे, कमीत कमी प्रतिक्रिया तर रिस्पॉन्स नुसतं बघतात. म्हटलं मला काही कळत नाही असं काय आहे लोकांमध्ये. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला आमची गाडी निघाली, रॅली, म्हणजे रोज ते आमचं दर्शनच चाललं होतं ना असं असं करत सगळ्यांना, त्यावेळेला माझ्याजवळ जो मनुष्य होता, मी ज्याचं वय सांगितलं, जी पत्नीचा मर्डर झाला होता, तो प्रत्येकाचे हात जोडून प्रत्येकाला हात जोडा हात जोडा हात जोडा माणूस. त्याने प्रत्यक्ष म्हणजे आशिषजी शेलार देखील त्यावेळेला होते एका प्रसंगी. त्यांच्यावर जबाबदारी होती? नाही, त्यांच्यावर जबाबदारी नाही. ते एका रॅलीमध्ये माझ्या बरोबर आले होते. त्यांनी ही घटना पाहिली. मला विचारलं हा कोण गृहस्थ आहे. त्यांनी देखील नोटीस आलं. त्याने त्या बँकेतल्या सगळ्या लोकांना खेचून आणलं बाहेर आमची गाडी जाणं आणि पत्रकार अरे निकम साहेब आहे, उज्ज्वल निकम साहेब आहे, नमस्कार करू नमस्कार, ते करायला लागले. मग गाडी थोडी माझं लक्षच होतं त्यांच्याकडे. आता गाडी गेल्यावर तो मॅनेजर त्याला म्हणा अब तो जाऊ साहेब मैं त्याला. मी तेव्हा त्या माणसाला आमच्या सांगितलं बाबा असं करू नको, लोक वैतागतील, लोक मतं देणार नाहीत. निकम साहेब, लोकांचं प्रेम किती असतं हे दाखवण्याकरता.